श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या आजच्या आणखी एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये। तर बघा मैत्रिणींनो, दिवाळी अगदीच जवळ आलेली आहे आणि मी चॅनलवरती अजूनही भरपूर डिझाईन तुमच्यासोबत इथून पाठीमागे शेअर केलेल्या आहेत। सोबतच इथून पुढे देखील दिवाळी येईपर्यंत अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या, वेगवेगळ्या प्रकारचे डेकोरेशनचं मटेरियल मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर आज या ठिकाणी बघू शकता मी अशा पद्धतीची एक सुंदर रांगोळी बनवलेली आहे आणि ही रांगोळी कशा पद्धतीने बनवायची हे अगदी डिटेल्समध्ये मी पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। आणि दिवाळी जवळ आली की सगळ्यांची लगबग सुरू होते। अंगणामध्ये छान साफसफाई केली जाते, त्याच्यानंतर अंगण वगैरे झाडलं जातं, सडा मारला जातो। तसं तर आपण दररोजच करत असतो, पण सण आल्यानंतर आपण अजूनच बाहेरचा अंगण, बाहेरचा परिसर कशा पद्धतीने सुंदर करता येईल याकडे लक्ष देत असतो। आणि त्यामध्ये ज्यावेळेस आपण रांगोळ्या काढतो त्यावेळेस तर अजूनच छान सकारात्मक वाटत असतं। त्या उलट जर आपण शहरामध्ये वगैरे जर राहत असू तर शहरामध्ये काय होतं, फ्लॅटच्या बाहेर जागा थोडीशी कमी असते आणि कमीत कमी जागेमध्ये आपल्याला रांगोळी वगैरे ज्यावेळेस काढायची असते त्यावेळेस रांगोळी काढणं थोडंसं डिफिकल्ट जातं, कारण की फ्लॅटच्या समोरचा पोर्च प्रत्येकाचाच मोठा असेल असं नाही। काहींच्या फ्लॅटच्या समोरचा पोर्च हा छोटा असतो आणि छोट्या पोर्चमध्ये मग बऱ्याचदा बसायचं कुठं, रांगोळी कुठे काढायची असे बरेचसे प्रश्न पडतात। तर अशा वेळेस देखील ह्या रांगोळ्या खूप युजफुल ठरतात आणि तोच विचार डोळ्यासमोर ठेवून मी या ठिकाणी अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवलेल्या आहेत। तर त्या रांगोळ्या कशा पद्धतीने बनवायच्या याचे व्हिडिओ मी यापूर्वीही चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढे देखील करणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये देखील लक्ष्मीपूजनसाठी किंवा येणाऱ्या दिवाळी सणासाठी तुम्ही कशा पद्धतीने रांगोळी काढू शकता किंवा कशा पद्धतीने रेडीमेड रांगोळी बनवू शकता याबद्दलची अगदी डिटेल्समध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्ही देखील अशा पद्धतीच्या सुंदर अट्रॅक्टिव्ह रांगोळ्या तुमच्यासाठी बनवू शकता। तर बघा, ज्या आपण रेग्युलर रांगोळीने रांगोळ्या काढतो त्याची सर कशालाच येत नाही, पण त्याला पर्याय म्हणून ह्या रांगोळ्यांचा आजकाल भरपूर ट्रेंड आलेला आहे आणि त्या रांगोळ्या कशा पद्धतीने काढल्या जातात हे मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। ह्या रांगोळ्या जरी मी बनवलेल्या असल्या तरी पण मला ज्या साध्या रांगोळीने रांगोळी काढली जाते त्या रांगोळ्या काढायला खूप आवडतात आणि मुलांना बघून देखील मी दररोज अंगणामध्ये पोर्चमध्ये मी त्या रांगोळ्या काढत असते। पण तरी देखील ज्या मैत्रिणी ऑफिसला जातात, म्हणजे बघा आता भरपूर सगळ्या मैत्रिणी काही गाड्यांच्या शोरूममध्ये वगैरे जॉबला असतात समजा, आणि त्यांचा दिवाळीला किंवा गुढीपाडव्याला सीझन असतो, त्या दिवशी बऱ्याचदा त्यांना सणाच्या दिवशी सुट्टी नसते। मग अशा वेळेस त्या मैत्रिणींना घरातलं सगळं आवरायचं, मुलांचं आवरायचं, परत पूजेची मांडणी करायची, रांगोळी काढायची, एवढं सगळं करून ऑफिसला जायचं। तर त्या मैत्रिणींसाठी ह्या रांगोळ्या खूप युजफुल ठरू शकतात। सोबतच ज्या मैत्रिणींच्या घरामध्ये लहान लहान मुलं आहेत, अगदीच लहान आहेत, 1-1.5 वर्षाची, ती मुलं सांभाळून घरातलं पुरणपोळीचा स्वयंपाक करून पूजा करून त्याच्यानंतर रांगोळी काढायची म्हटल्यानंतर त्यांना थोडंसं डिफिकल्ट जातं। मग अशा वेळेस ह्या रांगोळ्या त्यांच्यासाठी पण खूप युजफुल ठरल्या जातात। त्याच्यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे। पण जे आपण पारंपरिक पद्धतीने ज्या रांगोळ्या काढतो त्या रांगोळ्यांची सर कशालाच येत नाही आणि मला देखील त्याच रांगोळ्या आवडतात। पण सध्या ह्या रांगोळ्यांचा भरपूर ट्रेंड आहे आणि भरपूर जणींना ह्या रांगोळ्या शिकायच्या असतात, पण आजूबाजूला क्लास अवेलेबल नसतात किंवा भरपूर अशी माहिती फ्रीमध्ये कुठं मिळत नाही। क्लास जर जॉईन करायचे म्हटलं तर क्लासची फी भरणं काहींना शक्य होत नाही। त्या मैत्रिणींसाठी मी ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेल्समध्ये मला जेवढ्या माहीत आहेत तेवढ्या गोष्टी मी अगदी प्रामाणिकपणे आणि तळमळीने तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून मला असं वाटतं माझ्याकडे ज्या काही गोष्टी आहेत, मला जे काही येते ते सगळं तुम्हाला जर सांगितलं तुम्ही देखील अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवू शकता। यासाठी तर बघा, जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आहे त्यांच्यासाठी बऱ्याचदा रिपीट गोष्टी सांगायला लागतात। जे कोणी आपले रेग्युलर व्हिडिओ बघणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांनी त्या थोडंसं इग्नोर करा। तर बघा, आजचं जे हे रांगोळीचं स्केच आहे आपण ते घरातल्या परातीपासूनच बनवलेलं आहे। तर सर्कल ज्यावेळेस आपल्याला ड्रॉ करायचा असतो मोठा, त्यावेळेस आपण दोरीच्या साह्याने किंवा दोऱ्याच्या साह्याने आणि अजून वेगवेगळ्या पद्धतीने ड्रॉ करू शकतो किंवा मेजरमेंट घेऊनही ड्रॉ करू शकतो। पण मेजरमेंटचा विषय आला की बऱ्याच मैत्रिणींना रांगोळी म्हणा किंवा कुठली वस्तू बनवायची म्हटलं की अवघड वाटू लागते। त्याच्यामुळे या ठिकाणी जो सर्कल मी ड्रॉ केलेला आहे तो परातीच्या साह्याने ड्रॉ केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला पण अशा पद्धतीची रांगोळी जर काढायची असेल तर ती तुम्हाला अवघड वाटायला नको यासाठी।
आणि त्याच्यानंतर ज्या पद्धतीने मी तुम्हाला आत्ता व्हिडिओमध्ये स्केच ड्रॉ करताना दाखवलं, जसं की वरती डोक्याचा भाग झाला, त्याच्यानंतर तो आंबाडा झाला, त्याच्यानंतर खालचा जो घागरा आहे तो घागरा, हात वगैरे, तर ते स्केच अगदी सोप्या पद्धतीने मी ड्रॉ केलेलं आहे. अगदी तसंच बघून तुम्ही देखील ड्रॉ करून घ्यायचं आहे आणि ते खूप सोपं आहे. ज्यावेळेस आपण एखादी डिफिकल्ट रांगोळीचं स्केच ड्रॉ करून ती रांगोळी बनवतो, त्यावेळेस आपल्याला बाकीच्या ज्या रांगोळ्या असतात त्या अगदी सोप्या वाटू लागतात. त्याच्यामुळे प्रॅक्टिससाठी मी तुम्हाला सगळ्यात आधी छोट्या छोट्या रांगोळ्यांचे व्हिडिओ शेअर केले होते, जसे की इथून पाठीमागचे व्हिडिओ ज्यांनी बघितले असतील त्यांच्यासाठी मी हे सांगते आहे. आणि जे कोणी व्ह्यूअर्स आपला हा व्हिडिओ पहिल्यांदा बघतायत त्यांनी पाठीमागचे व्हिडिओ जर बघितले नसतील तर त्यांनी आधी पाठीमागचे व्हिडिओ बघा, तशा पद्धतीच्या रांगोळ्या ट्राय करा आणि त्याच्यानंतर ह्या मोठ्या रांगोळ्या करायला घ्या. जेणेकरून तुम्ही जर छोट्या छोट्या रांगोळ्या बनवल्या तर तुमचा एकदा हात बसेल उलन कशा पद्धतीने स्टिक करायची, किंवा नंतर रांगोळी बनवून झाल्यानंतर ती कट कशी करायची, त्या सगळ्या गोष्टी एकदा क्लिअर झाल्या की त्याच्यानंतर तुम्ही मोठ्या मोठ्या रांगोळ्यांवरती देखील काम करू शकता. आणि हे जे स्केच वगैरे आहे ते मी हातानेच ड्रॉ करत असते. त्याचं कारण की मग काय होतं, आपण कुठेही गेलो आणि कुठेही आपल्याला जर सांगितलं रांगोळी काढायची आहे कुठल्याही फंक्शनला गेल्यानंतर, तर मग आपल्याला तिथे विचार करायला लागत नाही आता मी कुठली डिझाईन ड्रॉ करू, कशी करू, कारण की आपण ती मनाने ड्रॉ करत असतो किंवा डायरेक्टली स्केच काढत असतो. त्याच्यामुळे मग आपल्याला अजिबात टेन्शन येत नाही कुठेही काम करायला. त्याच्यामुळे मी अशा पद्धतीनेच कुठलंही काम करायचं असेल तर अशा पद्धतीनेच डायरेक्टली करण्याचा प्रयत्न करत असते. जसं की मी स्केच जे आहे रेक्झिनवरती डायरेक्टली ड्रॉ केलेलं आहे. तर बघा आपलं स्केच ड्रॉ करून झालेलं आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीचं स्केच ड्रॉ करायचं असेल तर स्टार्टिंगपासून व्हिडिओ पुन्हा एकदा व्यवस्थित बघा, थोडंसं पॉज करून बघा, जेणेकरून तुम्हाला देखील अशा पद्धतीचं स्केच इझिली ड्रॉ करता येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही हे स्केच ड्रॉ कराल त्यावेळेस थोडंसं मोठ्या साईजमध्ये ड्रॉ करा, कारण की ही जी उलन आहे ती थोडीशी जाड असते, थिक असते आणि ती आपण ज्यावेळेस स्टिक करतो त्यावेळेस आपल्याला स्केच हे थोडंसं मोठं पाहिजे, जेणेकरून ते फिनिशिंगला छान येतं. जसं की वसुबारतचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, वसुबारतची जी रांगोळी मी तुमच्यासोबत शेअर केलेली ती घरात लहान बाळ असल्यामुळे मी छोटंसं स्केच काढलं होतं, पण ते ॲडजस्ट करायला भरपूर वेळ लागतो आणि त्याला फिनिशिंग आणायला पण मग आपल्याला भरपूर काय काय आयडिया वापरायला लागतात. त्याच्यामुळे शक्यतो स्केच काढताना मोठं स्केच काढत जा, जेणेकरून तुम्ही रांगोळी ज्यावेळेस म्हणजे उलन ज्यावेळेस स्टिक कराल त्यावेळेस ती फिनिशिंगला छान दिसते. तर बघा या ठिकाणी सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे, आउटलाईन करून घ्यायची आहे, बॉर्डर करून घ्यायची आहे. जसं की आपण शाळेत असताना ड्रॉइंगच्या क्लासला ज्यावेळेस आपण ड्रॉइंग करायचो त्यावेळेस सगळ्यात जास्त भर आपण कशावरती द्यायचो, बॉर्डरवरती द्यायचो किंवा आउटलाईन असायची त्याच्यावरती द्यायचो. त्याच पद्धतीने ह्या रांगोळ्या आपण ज्यावेळेस बनवत असतो त्यावेळेस आपल्याला जी बॉर्डर असते ती बॉर्डर व्यवस्थित परफेक्ट करून घ्यायची असते आणि त्याच्यानंतरच आतल्या साईडला आपल्याला उलन फिल करायची असते. ती कशा पद्धतीने करायची, कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, ते सगळं मी पुढे व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आणि व्हिडिओ जर तुम्ही स्किप करत करत बघितला तर मग तुम्हाला बरेचसे प्रश्न पडतात, हे कसं केलं असेल, ते कसं केलं असेल, किंवा अजून याच्यासाठी कुठलं मटेरियल वापरलेलं असेल, आणि मग प्रश्न पडतात आणि मग तुमचं काम पण तिथे सुरुवात करायची तर स्टॉप होऊन जातं. त्याच्यामुळे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न पडणार नाही. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्हिडिओमध्ये मिळून जातील. आणि ह्या साहित्याबद्दल जर म्हणायचं झालं तर मी एक डिटेल व्हिडिओ यापूर्वी चॅनलवरती अपलोड केलेला आहे, म्हणजे ह्या व्हिडिओच्या आधी, तर तो व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. तर मी ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच आपल्याला बॉर्डर करून घ्यायचे आहे. आणि या ठिकाणी बघू शकता जो खालचा घागरा आहे त्याला मी डार्क कलरने बॉर्डर करून घेतलेली आहे. ती कशासाठी ते देखील मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. आणि ज्यावेळेस मी या रांगोळीला कलरिंग करत होते त्यावेळेस म्हणजे डोक्यात आधी काहीच नव्हतं की असं कलरिंग करायचं किंवा कुठं लिहून ठेवलेलं नव्हतं की असंच कलरिंग आपल्याला पूर्ण रांगोळीला करायचं आहे. मला जसं जसं सुचत होतं तसं तसं मी कलरिंग करत होते. फक्त ज्यावेळेस आपण कलरिंग करतो किंवा हे वुलनचे कलर्स कुठे कुठला द्यायचं हे ठरवतो त्यावेळेस असं इमॅजिन करायचं आहे, जसं की मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते, जर समजा फुलाला कलर द्यायचा आहे
तर फूल डोळ्यासमोर आणायचं आहे, जे नॅचरली झाडावरचं फूल असतं ते, आणि फुलाला डोळ्यासमोर आणून विचार करायचा आहे की ते फुलाला नक्की कलर कसा असतो, त्याची शेड कशी असते, कुठं डार्क असतं, कुठं फेंट असतं, त्या पद्धतीनेच आपण आपल्या रांगोळीमध्ये देखील कलर भरायचे आहेत. म्हणजे ज्यावेळेस ओरिजिनल रांगोळी काढतो त्यावेळेस देखील आणि उलनची ज्यावेळेस रांगोळी बनवत असतो त्यावेळेस देखील, म्हणजे मी माझ्या अनुभवातल्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे. शेवटी प्रत्येकजण एखादी गोष्ट बनवताना वेगवेगळ्या हेतूनं काम करत असतं, वेगवेगळे विचार मनात ठेवून काम करत असतं. पण ज्या गोष्टी मी करते त्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून मला असं वाटतं मी बनवलेल्या वस्तूंची जशी फिनिशिंग येते तशीच फिनिशिंग तुमच्या वस्तूंची देखील यावी, किंवा मी बनवलेल्या रांगोळ्या जेवढ्या ॲट्रॅक्टिव्ह दिसतात तेवढ्याच ॲट्रॅक्टिव्ह तुमच्याही रांगोळ्या बनवून व्हाव्यात. यासाठी मी संपूर्ण ज्या ट्रिक्स अँड टिप्स मी वापरते माझी वस्तू बनवताना त्या गोष्टी मी तुमच्यासोबत अगदी प्रामाणिकपणे शेअर करत असते. तर या ठिकाणी बघा, आता आपण ही जी लेडी बनवत आहोत, तर ती लेडी बनवत असताना देखील मी ज्यावेळेस उलनचे कलर या ठिकाणी फिल करत आहे त्यावेळेस मी समोर एक रिअलमध्ये ज्यावेळेस आपण लेडी असते आणि तिचा जो ड्रेस असतो किंवा तिची जी साडी असते त्याला जसं कलर कॉम्बिनेशन असतं तेच कलर कॉम्बिनेशन डोळ्यासमोर ठेवून, म्हणजे त्या साड्यांचं कलर कॉम्बिनेशन डोळ्यासमोर ठेवूनच मी या ठिकाणी याला कलर कॉम्बिनेशन करत आहे, जेणेकरून आपली ज्यावेळेस ही रांगोळी बनवून तयार होईल त्यावेळेस ती थोडीशी रिअल वाटली पाहिजे. पण कधी कधी काय होतं, रिअल कलर आपल्याला फील करायचे असतात पण ते कलर ह्या उलनमध्ये अवेलेबल नसतात, जसे की आपल्याला रिअल साडीमध्ये कलर असतात, म्हणजे सेम तशा शेडची उलन या ठिकाणी अवेलेबल नसते. त्याच्यामुळं एकदम नॅचरलपणा पण आपल्याला याला देता येणार नाही, पण तरी प्रयत्न करायचा आहे की जवळजवळ सेम रिअल सारखं दिसेल याचा. ज्यावेळेस आपण प्रयत्न करतो त्यावेळेस 100% नाही, कुठंतरी 70-80% तशा गोष्टी बनवून होतात. तर या ठिकाणी मी माझ्या भाषेत तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. माहीत नाही तुम्हाला कितपत समजते किंवा नाही समजत ते, पण मी माझ्या परीनं माझ्या भाषेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने मी वस्तू बनवत असते, जे विचार डोळ्यासमोर ठेवून किंवा ज्या अनुभवातून माझ्या बनवत असते ते सगळं सांगण्याचा प्रयत्न करत असते. आणि ज्या मैत्रिणींना खरंच ह्या गोष्टी शिकण्याची इच्छा आहे किंवा आवड आहे त्या मैत्रिणी नक्कीच ह्या ज्या काही मी माझे अनुभव शेअर करते त्यातून काहीतरी गोष्टी घेऊन त्या जर त्यांच्या वस्तू बनवताना जर त्याचा वापर त्यांनी त्याच्यामध्ये केला, मी सांगितलेल्या गोष्टींचा वापर जर तुम्ही तुमच्या वस्तू बनवताना केला तर नक्कीच तुमची वस्तू देखील माझ्या वस्तूपेक्षाही सुंदर बनवून तयार होणार आहे. आणि मलाही असं वाटतं मी जी माझी वस्तू बनवते त्या वस्तूपेक्षा तुमची वस्तू माझ्यापेक्षाही सुंदर बनवून झाली पाहिजे, हीच माझी तळमळ असते. तर बघा मैत्रिणींनो, बोलता बोलता आपली घागऱ्याची खालची आउटलाईन तयार करून झालेली आहे आणि ती करायला अगदी सोपी आहे. फक्त तुम्ही बारकाईने बघा मी कशा पद्धतीने कलरिंग केलेलं आहे. त्याच्यानंतर जो घागरा आपण सुरुवातीला एक फ्री हँडने स्केच केलेला आहे तो कशा पद्धतीने केलेला आहे, कुठे कुठे कर्व केलेला आहे, कुठल्या बाजूने प्लेट्स टाकलेल्या आहेत किंवा लेफ्ट साईडला प्लेट्स कशा टाकलेल्या आहेत, राईट साईडला प्लेट्स कशा टाकलेल्या आहेत, त्याच पद्धतीने जर तुम्ही स्केच केलं आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी मी कलर स्टिक केलेले आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कलर स्टिक केलं किंवा तुमच्याकडे माझ्यापेक्षाही छान छान आयडिया असू शकतात त्या पद्धतीने देखील तुम्ही कलर स्टिक करू शकता, जेणेकरून तुमची देखील बनवून होणारी रांगोळी अशा पद्धतीने सुंदर, ॲट्रॅक्टिव्ह, युनिक आणि हटके बनवून तयार होईल किंवा माझ्यापेक्षाही सुंदर बनवून तयार होईल. तर बघा या ठिकाणी जो घागऱ्याचा पदर आहे त्याला मी कशा पद्धतीने ग्रीन कलरची बॉर्डर वगैरे करून घेतलेली आहे त्या पद्धतीनेच करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा घरामध्ये माझ्या 2 लहान लहान मुलं आहेत आणि त्यांचा विचार करून मला कुठलीही वस्तू बनवावी लागते, त्याच्यामुळे मला अगदी सोप्या पद्धतीने कलर कॉम्बिनेशन करून झटकीपट कशा पद्धतीने रांगोळी फिनिश करता येईल याकडेच मी भर देत असते. त्याच्यामुळे मला इच्छा असून देखील याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स काम करता येत नाही, कारण की मुलांना बघत बघत ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. पण जर तुमच्या घरात लहान मुलं नसतील, खूपच थोडीशी मोठी असतील, स्कूलला वगैरे जात असतील फुल टाईम किंवा तुमच्याकडे वेळ भरपूर असेल तर तुम्ही माझ्यापेक्षाही सुंदर सुंदर डिझाईन बनवू शकता.
तर मला कुठेतरी लिमिटेशन येतं मुलांमुळे, त्याच्यामुळे कुठंतरी मी शॉर्टकटमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवत असते. पण हेच जर माझ्याकडे जास्त वेळ असता तर मी याच्यापेक्षा सुंदर सुंदर वस्तू अजून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला असता. सुंदर म्हणजे ह्याच वस्तू पण अजून वेगळं युनिक कलर कॉम्बिनेशन, अजून वेगळ्या पद्धतीने, अजून ॲट्रॅक्टिव्हपणा कसा येईल ह्यासुद्धा गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या असत्या. पण थोडासा मुलांमुळे कुठेतरी वेळ कमी पडतो, त्याच्यामुळे मी झटकीपट माझी वस्तू बनवून तयार करत असते आणि त्याच गोष्टी मी तुमच्यासोबतही शेअर करत असते. तर बघा या ठिकाणी ब्लाऊजला आपण कलर कॉम्बिनेशन करून घेतलेलं आहे. तर ते कशा पद्धतीने केलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही देखील करून घ्यायचं आहे. तर हे सगळं करण्याची प्रोसेस एकच आहे. आपल्याला उलन घ्यायची आहे, ती स्टिक करायची आहे. तर बघू शकता मी कशा पद्धतीने स्टिक करते. सगळ्यात आधी आपल्याला ग्लूगन घ्यायचे आहे. त्याच्यानंतर ग्लूगनमध्ये आपल्याला ग्लू स्टिक टाकायच्या आहेत. नंतर ग्लूगन थोडीशी गरम झाली की त्याच्यानंतर आपल्याला काम करायला सुरुवात करायची आहे आणि थोडा थोडा ग्लू आपल्याला रेक्झिनवरती टाकून घ्यायचा आहे. जास्त पण टाकायचं नाही. जास्त जर टाकला तर उलन स्टिक करता पुढे जाऊन ती थंड होते. म्हणजे जो ग्लू आपण टाकलेला असतो तो थंड होतो आणि थंड झाल्यानंतर उलन जे आहे त्या ग्लूला चिटकत नाही. त्याच्यामुळे ज्यावेळेस आपण रेक्झिनवरती उलन चिटकवण्यासाठी ग्लू टाकत असतो त्यावेळेस तो थोडासाच टाकायचा आहे. जसं की मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही स्वतः काम कराल त्यावेळेस तुम्हाला अनुभव येतीलच हे सगळे आणि त्याच्यातून तुम्ही शिकाल प्रत्येक गोष्ट. तरी देखील तुमचं कुठल्याही प्रकारचं नुकसान होऊ नये किंवा काम करायला गेल्यानंतर चुका होऊ नयेत यासाठी मी ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा या ठिकाणी जो आपण आंबाडा फिल करत आहोत तो सर्कल करायचा आहे आणि सर्कल करतच फिल करायचा आहे. असा सरळ किंवा आडवा असा आपल्याला फिल करायचा नाही. ज्यावेळेस आपण सर्कलमध्ये फिल करतो त्यावेळेस त्याला नॅचरलपणा येतो. खरोखरचा जसा एखाद्या लेडीचा आंबाडा असतो त्या पद्धतीनेच तो आंबाडा दिसतो. त्याच्यामुळे म्हटलं ज्यावेळेस आपण आंबाडा फिल करणार आहोत त्यावेळेस सर्कलमध्ये फिल करायचा आहे. त्याच्यानंतर जी स्किनचा वगैरे पार्ट आहे त्या ठिकाणी स्किन कलर द्यायचा आहे. मध्ये फेंट ऑरेंज कलर दिला तरी चालू शकतो. पण जसं की मी तुम्हाला म्हटलं मी घरात लहान मुलं असल्यामुळे झटकीपट रांगोळी कशा पद्धतीने बनवता येईल याकडेच भर देत आहे. त्याच्यामुळे मी पटकन या ठिकाणी कलर फिल करून घेत आहे. पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही जो क्रीम कलर मी वापरलेला आहे त्याच्यामध्ये अजून थोडासा लाईट ऑरेंज कलरची शेडिंग केलं तरी अजून सुंदर दिसणार आहे. मी ज्यावेळेस एखादी वस्तू बनवते त्यावेळेस त्या वस्तूमध्ये जरी मी एखादी गोष्ट ॲप्लाय केली नाही तरी देखील मी ती तुमच्यासोबत शेअर करत असते, जेणेकरून मला वाटतं की माझ्या रांगोळीपेक्षा सुंदर तुमच्या रांगोळ्या बनवून व्हाव्यात यासाठी. तर बघा या ठिकाणी आता जो पदर आहे त्याला मी आतल्या साईडनी येल्लो कलर देत आहे आणि ज्यावेळेस आपण या ठिकाणी ब्लाऊजला कलर फिल करतो त्याच्यानंतर पदराला कलर फिल करतो तर त्या कलरचं कॉम्बिनेशन आपलं खाली घागऱ्यामध्ये देखील आलं पाहिजे, जेणेकरून तो जो ड्रेस आहे तो मिसमॅच वाटत नाही, सेम वाटतो. म्हणजे ज्यावेळेस आपण ब्लाऊजला ग्रीन कलर देतोय किंवा पदराला ग्रीन कलर देतोय त्याच्यानंतर आता पदराला या ठिकाणी मी येल्लो कलर दिला आहे. तर हे जे 3 कलर आहेत म्हणजे येल्लो, ग्रीन आणि त्याच्यानंतर पॅरेट ग्रीन हे तिन्ही कलर परत घागऱ्यामध्ये देखील आपल्याला वापरायचे आहेत, जेणेकरून आपला जो घागरा आहे वरती ब्लाऊजवरती आणि जी ओढणी आहे किंवा जो पदर आहे त्या पदरावरती मॅच होईल. तर ज्यावेळेस आपण कलरिंग करत असतो त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे की रांगोळी बनवून झाल्यानंतर देखील ती रांगोळी दिसायला ॲट्रॅक्टिव्ह आणि सुंदर कशा पद्धतीने दिसेल याचा विचार आपण रांगोळी बनवतानाच करायचा आहे. रांगोळी बनवून झाल्यानंतर मग पश्चाताप करत बसायचं नाही, अरे इथं हा कलर दिला असता तर बरं झालं असतं, तिथं तो कलर दिला असता तर बरं झालं असतं. कारण ही जी उलन आहे ती आपण स्टिक करत असतो, एकदा स्टिक केली तर परत ती काढता येत नाही, परत त्याच्यात चेंजेस करता येत नाही. त्याच्यामुळे कुठलंही काम करताना विचारपूर्वक काळजीपूर्वक करायचं आहे. त्याच्यामुळेच मी म्हटलं ज्यावेळेस आपल्याला कलर कॉम्बिनेशन करायचं आहे किंवा कलर स्टिक करायचे आहेत उलनचे त्यावेळेस आपण जी गोष्टीला कलर स्टिक करतो ती नॅचरल गोष्ट आधी डोळ्यासमोर आणायची आणि त्याला कसं कलर कॉम्बिनेशन असतं, मग आपण इथं कसं देऊ शकतो, आपल्याकडे कुठले कलर अवेलेबल आहेत. भले आपल्याकडं
ते नॅचरल वस्तूतले तेच शेड अवेलेबल नाही आहेत, पण मग त्या शेडला आपण पर्यायी कुठल्या शेड वापरू शकतो ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग कलरिंग करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मग बघा तुमची ज्यावेळेस वस्तू बनवून होईल त्यावेळेस ती किती नॅचरल, सुंदर आणि छान बनवून होणार आहे. तर या रांगोळीचा जो फायनल लुक आहे तो मी तुमच्यासोबत सुरुवातीला शेअर केलेलाच आहे. त्याच्यावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपली ही रांगोळी बनवून झाल्यानंतर कशा पद्धतीने बनवून होणार आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी रिपीट सांगत असते, कारण मला असं वाटतं चुका झाल्यानंतर त्याच्यावरती विचार करत बसण्यापेक्षा चुका होण्याआधीच आपल्याकडून चुका होऊ नये याच्यावरती जर आपण विचार केला तर निश्चितच आपल्याला त्याचा फायदा होतो. फक्त ह्या रांगोळीसाठीच नाही, आपल्या डेली जीवनात देखील प्रत्येक गोष्ट करताना किंवा कुठलंही काम करताना, ऑफिसमधला असो, घरातला असो, किचनमधला असो किंवा अजून कुठलीही कामं असो, ती करताना प्रॉपर कामं करण्याचा प्रयत्न जर आपण पहिल्यांदाच केला तर आपल्याला अजिबात नंतर पस्तावण्याची वेळ येत नाही किंवा आपला वेळ पण व्हायला जात नाही. एकदम वेळेत आपली कामं परफेक्ट होतात. कितीही कामं आपण परफेक्ट करण्याचा प्रयत्न केला तरी मान्य आहे की आपल्याकडून काही ना काही चुका होतच असतात, पण तरी त्यातल्या त्यात आपण 100% राहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच आपल्याकडून चुका कमी होतात आणि त्याच्यामुळे मग आपल्याला पण त्या गोष्टींचा त्रास होत नाही. नंतर झालेल्या चुका देखील सुधारत बसायला लागत नाही. आपली कामं देखील परफेक्ट होतात आणि एकाच कामाला आपल्याला डबल वेळ घालवायला लागत नाही. म्हणजे जसं की आपण एखाद्या वेळेस मार्केटमध्ये गेलो भाज्या आणायला आणि आपल्याला आणायच्या असतात 4-5 भाज्या आणि बऱ्याच वेळा मार्केटमध्ये जातो 2-3 भाज्या घेऊन येतो आणि घरी आल्यानंतर मग लक्षात येतं की अरे हे आणायचंच राहिलं आहे आणि मग परत त्या कामासाठी परत मार्केटमध्ये जायला लागतं. आणि त्यासाठी म्हटलं की कुठलंही काम करताना व्यवस्थित आधीच त्याची पूर्वतयारी प्लॅनिंग करून जर केलं ना तर नंतर पस्तावण्याची वेळ येत नाही. आणि मैत्रिणींनो, म्हणजे जे कोणी नवीन व्ह्यूअर्स आपले हा व्हिडिओ बघत असतील त्यांच्यासाठी मी सांगते, आपला जो हा चॅनल आहे तो फक्त क्रिएटिव्हिटीचा चॅनल नाही, हा जो चॅनल आहे ब्लॉग चॅनल आहे माझा. आणि या चॅनलवरती मी माझे ब्लॉग व्हिडिओ देखील शेअर करत असते किंवा क्रिएटिव्हिटीचे जे व्हिडिओ आहेत ते शेअर करत असताना मी माझे विचार, मनातील गोष्टी देखील मांडत असते. आणि कुठल्याही प्रकारचं मी आधी असं ठरवत नाही की व्हिडिओमध्ये मला हेच बोलायचं आहे तेच बोलायचं आहे. ज्या गोष्टी व्हिडिओ शूट करताना मनात येतात, मला वाटतं तुमच्यासोबत शेअर करायच्या आहे, त्या मी अगदी प्रामाणिकपणे तुमच्यासोबत शेअर करत असते. आणि मी जरी तुम्हाला बघितलं नसलं तरी देखील मी तुम्हाला जवळच्या मैत्रिणी मानते. आता तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही मला ओळखता, पण मी काही तुम्हाला बघितलेलं नाही आहे, पण तरी देखील मी तुम्हाला माझ्या जवळच्या मैत्रिणी मानते. आणि मी माझ्या लाईफमधल्या प्रत्येक सकारात्मक ज्या गोष्टी आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून मला असं वाटतं ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे त्यांच्यासाठी नाही बरं का, पण ज्या मैत्रिणींना ह्या सगळ्या गोष्टी माहीत नाही आहे आणि मी जे काही अनुभव शेअर करते त्यातून नक्कीच त्यांना थोडाफार जरी फायदा झाला तरी मला त्यातून आनंदच आहे. आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असते, ज्यांना माझे व्हिडिओ खरंच मनापासून आवडतात त्यांनीच माझे व्हिडिओ बघत जा. ज्यांना माझे व्हिडिओ आवडत नाही त्यांनी ते नाही बघितले तरी चालेल, त्यांनी ते व्हिडिओ इग्नोर करत जा. तर बघा या ठिकाणी बोलता बोलता आपलं अशा पद्धतीने उलन स्टिक करून झालेले आहे. मी ज्या पद्धतीने उलन स्टिक केलेले आहे त्याच पद्धतीने उलन तुम्ही देखील स्टिक करा, जेणेकरून तुमची देखील रांगोळी अशा पद्धतीने सुंदर बनवून होईल. त्याच्यानंतर बघा परातीचा वापर करून आपण जो सर्कल ड्रॉ केला होता त्या सर्कलला या ठिकाणी मी उलन स्टिक करून घेत आहे. तर सुरुवातीला मी या ठिकाणी ब्राऊन कलरची उलन स्टिक केलेली आहे. त्याच्यानंतर आतल्या बाजूने बघा रेड कलरची उलन स्टिक केलेली आहे आणि त्याच्यानंतर आता आतल्या बाजूने आपल्याला ऑरेंज कलरची उलन स्टिक करून घ्यायची आहे. तर तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हा जो वरचा सर्कल आहे त्याला अजून छान वेगळ्या पद्धतीने डिझाईन करू शकता, पण माझ्याकडे वेळ कमी होता कारण की माझं बाळ जे आहे ते फक्त 1.5 वर्षाचं आहे आणि दुसरा मुलगा आहे माझा मोठा तो 5.5 वर्षाचा आहे. त्यांना दोघांना बघून मी ह्या रांगोळ्या वगैरे बनवत असते किंवा कुठली पण नवीन वस्तू मी तुमच्यासोबत शेअर करत असते ती दोघांना बघून बनवत असते, करत असते आणि त्याच्यानंतर शूट करून एडिट करून ती तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याच्यामुळे मला सगळ्यात पहिल्यांदा त्यांना प्रायोरिटी द्यायला लागते आणि त्यांना सांभाळून त्यांचं सगळं करून घरातलं सगळं आवरून त्याच्यानंतर जो राहिलेला वेळ असतो त्या वेळामध्ये मी व्हिडिओ शूट करून एडिट करून तुमच्यासोबत शेअर करत असते. त्याच्यामुळे त्या वेळेमध्ये मला जितकं पॉसिबल होईल तितकं मी व्यवस्थित तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते.
पण मला जरी एखादी वस्तू व्यवस्थित दाखवता आली नाही किंवा डिझाईन मोठी दाखवता आली नाही किंवा अजून काय काय करायचं आहे ते दाखवता आलं नाही रांगोळीमध्ये, तरी देखील तुम्ही काय केल्याने तुमची रांगोळी ॲट्रॅक्टिव्ह दिसू शकते किंवा तुम्ही अजून कुठली डिझाईन करू शकता किंवा स्केच किती मोठं काढू शकता, किती छोटं काढू शकता, ह्या सगळ्या आयडिया मी तुम्हाला देत असते माझ्या व्हिडिओमधून, जेणेकरून तुमच्या रांगोळ्या सुंदर बनवून व्हाव्यात यासाठी. तर बघा, दिवाळीला अजून 10 ते 11 दिवस आहेत. जर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी बनवायला आवडत असतील किंवा तुम्हाला अशा रांगोळ्या बनवायच्या असतील तर तुम्ही बनवू शकता. फक्त ह्या रांगोळ्या बनवत असताना घरात जर लहान मुलं असतील तर सगळ्यात आधी त्यांची काळजी घ्यायची आहे, कारण की ही ग्लूगन जी असते ती आपण ज्यावेळेस वर्क करायला घेतो त्यावेळेस ती गरम होते, तापते. तो जो ग्लू आपण ज्यावेळेस रेक्झिनवरती टाकत असतो त्यावेळेस तो पण अगदी गरम असतो. आणि जर मुलं जर घरात असतील आणि चुकून जर त्या ग्लूला किंवा ग्लू स्टिकला किंवा ग्लूगनला हात लागला तर हाताला चटका बसू शकतो, भाजू शकतं. त्याच्यामुळे मी ज्या रांगोळ्या शेअर करते किंवा कुठलीही वस्तू असू द्या ती शेअर करत असताना चांगल्या गोष्टी तर सांगतच असते, पण त्याबरोबरच निगेटिव्ह ज्या बाजू असतात किंवा कुठल्या गोष्टी अजून घडू शकतात, कुठली काळजी घेतली पाहिजे ह्यासुद्धा गोष्टी सांगत असते माझ्या व्हिडिओमध्ये. तरी मला असं वाटतं फक्त चांगल्याच गोष्टी किंवा चांगलीच बाजू न सांगता दुसरी बाजू देखील तुमच्यासोबत शेअर केली पाहिजे, जेणेकरून तुम्ही देखील घरात जर लहान लहान मुलं असतील तर ह्या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊनच मग काम कराल. कारण एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्याच्यावर विचार करण्यात काहीच अर्थ नसतो. त्याच्यामुळे एखादी गोष्ट घडू नये यासाठी आधीपासूनच काळजी घेऊन काम केलं कधीही चांगलं. आणि तसं जर बघितलं तर एखादी गोष्ट घडायची ती घडतच असते. असं नाही की आपण कितीही काळजी घेतली आणि आपल्याला वाटलं की मुलांना हे नाही हो किंवा आपल्याला हे नाही हो, पण एखाद्या गोष्टी जर आपल्या नशिबात लिहिलेलीच असेल तर त्यावेळेस ती घडायची तेव्हा ती घडतच असते. पण आपण आपल्या परीने प्रयत्न करायचा असतो व्यवस्थित डेली जीवनामध्ये जपून काम करण्याचा. मुलं जर घरात असतील तर किंवा आपण पण कुठं ज्यावेळेस बाहेर प्रवासात वगैरे जातो त्यावेळेस देखील जपून प्रवास करण्याचा. शेवटी नशिबात ज्या गोष्टी लिहिलेल्या असतात त्या घडतच असतात. तर बघा मैत्रिणींनो, या ठिकाणी ही जी रांगोळी आहे ती मी लक्ष्मीपूजनसाठी बनवलेली आहे. आणि या रांगोळीमध्ये जो उजवा हात मी असा बाहेरच्या साईडने दाखवलेला आहे त्या हातावरती आपण जो आपला ओरिजिनल दिवा असतो तो दिवा ठेवू शकतो. आणि तो दिवा ठेवल्यानंतर ही रांगोळी खूप छान आणि ॲट्रॅक्टिव्ह दिसणार आहे. पण मी याच्यामध्ये दिवा उलनने काढलेला नाही आहे. त्याचं कारण की ही जी रांगोळी आहे आपण कुठल्याही सणासाठी वापरू शकतो यासाठी. आणि जर मी दिवा काढला असता तर मग आपल्याला फक्त ही रांगोळी दिवाळीसाठीच वापरता आली असते. त्याच्यामुळे मी ह्या रांगोळीमध्ये कुठेही दिव्याचं डिझाईन काढलेलं नाही आहे, जेणेकरून ही रांगोळी आपल्याला मग नंतर कुठल्याही फेस्टिवलसाठी वापरता येईल यासाठी. तर बघा, या ठिकाणी अशा पद्धतीने मी कलर फिल करून घेतलेले आहे. आतल्या साईडने देखील मी मँगो कलर म्हणजे लाईट ऑरेंज कलर जो आहे तो फिल करून घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्ही आंबाड्याला देखील डिझाईन करू शकता, पण मी केलेले नाही आहे कारण बाळ झोपेतून उठलेलं आणि मग मी ही रांगोळी जी आहे पटकन कशा पद्धतीने बनवून होईल हाच प्रयत्न करत होते. त्याच्यामुळे मी काही आंबाड्याला डिझाईन वगैरे केलेलं नाही आहे. पण तुम्ही व्हाईट कलरची उलन घेऊन आंबाड्याला जो राऊंड आहे त्या राऊंडला असं छोटे छोटे बॉल्स बनवून ते स्टिक करू शकता, जेणेकरून तो गजरा म्हणून खूप छान दिसेल. पण माझ्याकडे वेळ नव्हता त्याच्यामुळे या ठिकाणी मी काही स्टिक केलेले नाही आहे. आणि या ठिकाणी बघू शकता मी ज्या ठिकाणी कात्री ठेवली आहे त्या ठिकाणी तुम्ही दिवा देखील ड्रॉ करून त्याला उलनने स्टिक करू शकता. पण मी काय केलेलं नाही आहे कारण की जसं की आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं, जर दिवा जर आपण या ठिकाणी केला असता तर मग ही रांगोळी फक्त आपल्याला दिवाळीलाच वापरायला लागली असती. आणि या ठिकाणी दिव्याचा वापर केलेला नाही, त्याच्यामुळे आपण वेगवेगळ्या फंक्शनला किंवा वेगवेगळ्या फेस्टिवलला देखील ह्या रांगोळीचा वापर करू शकतो यासाठी. त्याच्यानंतर बघा, या ठिकाणी आपल्याला आता खालची जी बॉर्डर आहे ती बनवून घ्यायची आहे. ज्यावेळेस आपण घागऱ्याची किंवा साडीची बॉर्डर बनवत असतो त्यावेळेस आपल्याला पदराला जी डिझाईन केलेली आहे किंवा पदराला जे कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे ते कलर कॉम्बिनेशन आपल्याला या ठिकाणी काठांमध्ये वापरायचं आहे किंवा ह्या बॉर्डरमध्ये वापरायचं आहे.
तर बघा आपण पदराला ग्रीन कलरचा वापर केला होता, त्याच्यानंतर येल्लो कलरचा वापर केला होता, ब्लाऊजला देखील आपण ग्रीन कलरचा वापर केला होता. त्याच्यामुळे या ठिकाणी जी बॉर्डर आहे किंवा जो काठ आहे त्या काठाला मी ग्रीन आणि येल्लो कलरचा वापर करणार आहे. तो कशा पद्धतीने ते देखील मी तुम्हाला थोडक्यात दाखवणार आहे. तर बघा हा जो व्हिडिओ आहे जरी 30 मिनिटांचा किंवा 37 मिनिटांचा असला तरी पण ही जी रांगोळी बनवायला भरपूर वेळ लागलेला आहे, पण मी ती अगदी फास्ट तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि कुठेही स्किप केलेलं नाही आहे. त्याचं कारण की ज्या मैत्रिणी नवीनच ह्या सगळ्या गोष्टी शिकत आहे त्यांना प्रत्येक गोष्ट बघायला मिळावी मी कशा पद्धतीने केलेली आहे. त्यासाठी जरी व्हिडिओ थोडासा मोठा झालेला असला तरी देखील मी कुठेही कट न करता अगदी फास्ट तुमच्यासोबत एडिट करून शेअर केलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी बघून अशा पद्धतीची रांगोळी बनवता यावी यासाठी. तर सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या होत्या, प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवायची होती, त्याच्यामुळे नकळत व्हिडिओ थोडासा मोठा झालेला आहे. पण नक्कीच तो तुमच्या फायद्याचा ठरणार आहे, कारण ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीच्या रांगोळ्या बनवायला जाल त्यावेळेस तुम्हाला कुठल्या पद्धतीचं मी शेडिंग केलेलं आहे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ पॉज करून किंवा व्हिडिओ रिपीट बघून करता येतील यासाठी. तर बघा इथं घागऱ्याला मी उलन स्टिक करताना मधल्या साईडला सर्कल शेपमध्ये जाऊन या ठिकाणी उलन स्टिक केलेली आहे आणि त्याच्यानंतर मध्ये थोडासा पॅच ठेवलेला आहे. तर तो कशासाठी ते देखील तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर बघा मैत्रिणींनो, जसं की मी आधी पण व्हिडिओमध्ये म्हटलं, दिवाळी आता अगदीच जवळ आलेली आहे आणि दिवाळी आली की आपण दिवाळीचा जो पहिला दिवस असतो वसुबारस त्या दिवशी रांगोळी काढतो आणि गाईच्या वासराची पूजा करतो. त्याच्यानंतर दुसरा जो दिवाळीचा दिवस असतो तो म्हणजे धनतेरसच्या दिवशी देखील आपण रांगोळी काढतो. धनतेरसच्या दिवशी आपण पूजा करतो, त्याची माहिती वगैरे सगळं मी आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याच्यानंतर छोटी दिवाळी म्हणजेच नरक चतुर्दशी त्या दिवशी देखील आपण रांगोळी काढत असतो. त्याच्यानंतर मोठी दिवाळी म्हणजे आपली दिवाळीचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन त्या दिवशी देखील आपण रांगोळी काढत असतो. त्याच्यानंतर भाऊबीज. तर ह्या वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या तुम्ही कशा पद्धतीने काढू शकता याच्या डिझाईन्स वगैरे मी चॅनलवरती इथून पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील भरपूर शेअर केलेलं आहे, तुम्ही जाऊन बघू शकता. त्यातून आयडिया घेऊन तुम्ही पण छान छान रांगोळ्या येणाऱ्या दिवाळी सणासाठी तयार करू शकता. किंवा तुम्हाला अशा पद्धतीच्या रांगोळ्या जरी बनवायच्या नसतील तरी देखील आपण जी साधी रांगोळी असते म्हणजे जी पावडरची रांगोळी असते डेली आपण दारामध्ये काढतो त्या रांगोळ्यांचा वापर करून देखील अशा पद्धतीच्या डिझाईन्स तुम्ही तुमच्या दारामध्ये येणाऱ्या दिवाळी सणासाठी काढू शकता. तर बघा ही रांगोळी बनवताना जिथे जिथे मला आवश्यकता वाटत होती तिथे मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सोबतच भरपूर गप्पाही मारलेल्या आहे. प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला काहीतरी चांगली गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर नेहमीप्रमाणे आजची ही देखील रांगोळी मी मुलांना बघतच बनवलेली आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शूट करताना किंवा व्हिडिओ एडिट करताना बोलताना नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या तुम्ही नक्कीच समजून घ्याल. तर बघा या ठिकाणी आता हा जो सर्कल आपण फिल केलेला आहे त्याच्या बाहेर मी अशा पद्धतीने डिझाईन ड्रॉ करून घेत आहे पानांची. तर तुम्हाला ज्या पद्धतीने डिझाईन सुचती आहे किंवा याच्यापेक्षा अजून सुंदर वेगळ्या डिझाईन जर तुम्हाला काही सुचत असेल तर त्या देखील तुम्ही ड्रॉ करू शकता. पण या ठिकाणी माझ्याकडे वेळ कमी होता, मुलांना बघून हे सगळं करायचं होतं, त्याच्यामुळे मी सिंपल सोबर डिझाईन या ठिकाणी काढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर कलर पण मी सिंपल सोबरच या ठिकाणी फिल करून घेत आहे जेणेकरून ती झटकीपट फिल करून होतील यासाठी. पण तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही हे जी मी पानं काढलेली आहे किंवा हा जो मी शेप काढलेला आहे त्या शेपला तुम्ही मोर पिसासारखा जर कलर दिला म्हणजे मोर पिसाला कसा कलर असतो वेगवेगळ्या शेडमध्ये त्यासारखा जर कलर दिला तर तुमची रांगोळी माझ्या रांगोळीपेक्षा देखील सुंदर बनवून तयार होईल. पण ते जर शेड द्यायचं म्हटलं तर प्रत्येक वेळेस तो दोरा घ्यायचा, तो द्यायचा म्हणजे तो स्टिक करायचा, त्याच्यानंतर परत दुसरा कलर घ्यायचा स्टिक करायचा, याच्यात भरपूर वेळ गेला असता आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता. त्याच्यामुळे या ठिकाणी मी शॉर्टकटमध्ये अशा पद्धतीचं कलर कॉम्बिनेशन वापरलेलं आहे आणि ते कशा पद्धतीने करायचं ते 1-2 पाकळ्या फिल करून मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि मी आंबाड्याला ज्या पद्धतीने तुम्हाला म्हटलं होतं ना गजरा बनवता येईल
तो कसा या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात दाखवते. व्हाईट कलरची उलन घ्यायची आहे आणि त्याला गोल गोल करायचं आहे, म्हणजे हातावरती गोळा करतो त्या पद्धतीने करून आंबाड्याच्या राऊंडवरती आपल्याला ते चिटकवायचे आहे, जेणेकरून तो गजरा म्हणून सुंदर दिसतो. पण या ठिकाणी बाळ उठलेलं, त्याच्यामुळे मी काही याच्यामध्ये आता जास्त डेकोरेशन करत बसणार नाही आहे. याला मी आता कट करून घेणार आहे. तर ज्यावेळेस आपल्या ह्या रांगोळ्या अशा पद्धतीने पूर्णपणे स्टिक करून होतात, त्याच्यानंतर आपल्याला त्या कट करून घ्यायच्या असतात. त्या कट करत असताना जी उलन आहे ती उलन थोडीशी सोडून आपल्याला तिथून या ठिकाणी रांगोळी, तिथून पुढे या ठिकाणी रांगोळी कट करून घ्यायची आहे. तर बघा, ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते त्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला एका अंदाजे जरी कटिंग करून घेतली लांबून लांबून तरी चालेल, जेणेकरून मग नंतर आपल्याला जवळून व्यवस्थित कटिंग करून घेता येते. तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला रांगोळी कट करून घ्यायची आहे. तर एका ताईंनी विचारलं होतं रेक्झिन कसं मिळतं किंवा किलोवरती घेतात का? तर नाही ताई, रेक्झिन किलोवरती मिळत नाही. रेक्झिन हे मीटरवरती मिळतं. कपडा जसा आपण मीटरवरती आणतो त्याच पद्धतीने हे रेक्झिन जे आहे ते मीटरवरती मिळतं. आणि आता प्रत्येक एरियानुसार त्याची प्राईस वगैरे वेगवेगळी असू शकते. तर हे मी भरपूर दिवसापूर्वी म्हणण्यापेक्षा भरपूर महिन्यांपूर्वी घेतलेलं. आता माझं बाळ 1.5 वर्षाचं आहे. माझं बाळ ज्यावेळेस 5 महिन्याचं होतं त्यावेळेस मी हे रेक्झिन खरेदी केलं होतं आणि त्यावेळेस मी 5-5.5 मीटर रेक्झिन आणलं होतं आणि तेच रेक्झिन मी या ठिकाणी यूज करत आहे. तर तुम्ही आता मार्केटमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकता रेक्झिनची प्राईस किती आहे काय आहे. त्यावेळेस रेक्झिनची प्राईस जास्त होती, कारण ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस एवढं कुणाला माहीत नव्हत्या. म्हणजे जवळजवळ 1 वर्ष झालं त्या गोष्टीला. पण आता ह्या सगळ्या वस्तू भरपूर जण बनवतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टींची मागणी पण तेवढीच वाढलेली आहे. आणि त्याच्यामुळे मग आता ह्या जे रेक्झिन वगैरे आहे त्या किंवा उलन वगैरे आहे त्यांची प्राईस पण थोडीशी कमी झालेली आहे पहिल्यापेक्षा. पहिलं मार्केटमध्ये हे जास्त अवेलेबल होत नव्हतं, त्याच्यामुळे त्याची प्राईस जास्त होती. पण आता ह्या सगळ्या गोष्टी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात अवेलेबल होतात, त्याच्यामुळे त्याची प्राईस पण आता पहिल्यापेक्षा कमी झालेली आहे. तुम्ही मार्केटमध्ये जाऊन इन्क्वायरी करू शकता. तर यासाठी किंवा ह्या रांगोळ्या बनवण्यासाठी कुठल्या कुठल्या वस्तू लागतात, काय काय सामान लागतं, याबद्दल संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती अपलोड केलेला आहे. ह्या रांगोळ्यांबद्दल कुणाला कुठल्याही प्रकारची क्वेरी असेल तर सुरुवातीपासूनचे व्हिडिओ एकदा परत बघा, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारची ह्या रांगोळ्या बनवताना अडचण येणार नाही. तर बघा, अशा पद्धतीने मी वेगवेगळ्या दिवाळीसाठी रांगोळ्याच्या डिझाईन्स बनवलेल्या आहेत. तुम्हाला पण अशा पद्धतीच्या रांगोळ्याच्या डिझाईन बनवायच्या असतील तर चॅनलवरती मी व्हिडिओ अपलोड केलेले आहे, ते जाऊन बघू शकता. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमच्या सर्वांची मनापासून खूप खूप आभारी आहे. भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.